नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत राजस्थानचा पारंपरिक आणि जगप्रसिद्ध बेत म्हणजेच दालबट्टी. मस्त असं शेकलेल्या बट्ट्या आणि त्या तुपात अशा भिजवून ठेवलेल्या आणि त्याच्या आतपर्यंत तूप छान मुरलेलं असतं अशा ह्या डाळबट्टी आहे. तर राजस्थानीचं जेवण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मातीच्या चुलीवर भाजलेल्या खुसखुशीत बट्ट्या आणि गरमागरम पंचमेल डाळ म्हणजे पंचरत्न डाळ. 5 डाळी मिक्स करून ही डाळ बनवली जाते आणि त्यावर साजूक तुपाची धार. ही रेसिपी जितकी चविष्ट आहे तितकीच बनवायला सुद्धा सोपी आहे. तर आज आपण अगदी हॉटेल किंवा ढाब्यासारखी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी बट्टी बनवणार आहोत. तर त्यासोबत ती लागणारी चटपटीत डाळ कशी बनवायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे डाळ घेतलेली आहे. तर मी इथे तूर डाळ घेतली, चणा डाळ घेतलेली आहे, उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही ऑरेंज मसूर डाळ यात मिक्स करून ठेवलेली होती म्हणून मी ही मिक्स केलेली डाळ टाकते आणि तुरीची डाळीसुद्धा घेतलेली आहे. तर अशा 5 प्रकाराच्या मी डाळी घेतलेल्या आहेत. त्यांना मिक्स करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग यांना आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर ही डाळ आपल्याला छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. तर 3 ते 4 शिट्टीमध्ये ही डाळ शिजून जाईल. त्यानंतर त्यावर हळद टाकून घ्यायची आहे. यावर तुम्ही तेलही टाकू शकतात की जेणेकरून डाळ शिजताना वर येणार नाही, त्यातलं पाणी बाहेर सांडणार नाही म्हणून. तर मी आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याला झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. तर मी आता इथे बाटीचं पीठ भिजवून घेणार आहे. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर लागणार आहे रवा. तर मी इथे 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जिरं. तर मी जिरं हे थोडं जाडसर कुटून घेतलेलं आहे, त्याने त्याला छान फ्लेवर येईल. तर बघा अशा पद्धतीने कुटून घेतलं आहे. त्यानंतर लागणार आहे ओवा. तर ओवा पण मी इथे 1 चमचा घेतला आहे, त्याला हातावर चोळून टाकून घ्यायचं आहे. तर त्यानंतर मीठ. तर मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि चिमूटभर सोडा, 1 चमचा हा सोडा टाकून घेतला आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झालं की त्यात तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे. तिथे मी 2 ते 3 पळी जी बरणीमध्ये असते तेलाच्या बरणीमध्ये ती टाकून घेतलेली आहे. त्याला छान मिक्स करून झालं की पीठ भिजून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घ्यायचं आहे. पीठ हे नरम अजिबात भिजू नका, टाईट भिजा, कडक भिजा. तर बघा या अशा पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे. तर मी आता याला 5 ते 10 मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे रवाही छान फुलून येईल. तर आता इथे डाळही शिजून झालेली आहे. तर बघू शकता छान मऊसूत अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. तर ही डाळ आता घोटून घ्या. ही डाळ छान घोटून झाली की त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूया. तर मी इथे टमाटा घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलेलं आहे. तर मी आता इथे कढईत तेल टाकून घेते. 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले. त्यानंतर त्यात लसूण टाकून घेणार आहे, मोहरी टाकून घेणार आहे आणि जिरं टाकून घेणार आहे. आता हे तेल छान तळून झालं की त्यात टाकायची आहे हिरवी मिरची, कढीपत्ता. यांनाही छान तळून झालं की त्यात टाकायचा आहे टमाटा. तर टमाटा व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्याला छान शिजवून घ्या. ते शिजवून झालं की त्यात टाकायचं आहे हिंग. हिंग टाकून झालं की त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर टाकायचं आहे हळद, लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर मी अगदी अर्धा चमचापेक्षा पण कमी घेतलेलं आहे कारण ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे. तर ते मिक्स करून झालं की शिजवलेली डाळ त्यात टाकून घ्या आणि हवं तर तेवढं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान मस्त पंचरत्न डाळ ही तयार झालेली आहे. ही डाळ बट्टीसोबत खूप चविष्ट लागते. त्यावर छान कोथिंबीर टाकून झाली की त्याला एक तडका द्यायचा आहे. तडका हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. तर मी यावर एक तडका टाकून घेणार आहे की त्याने कलर पण छान येईल आणि तडक्याचा चव पण त्याला छान येईल. तर बघू शकता छान मसालेदार तडकेवाली डाळ तयार झालेली आहे. तर ही डाळ कशी वाटली ही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली का व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर आता बट्टीचंही पीठ छान मुरलेलं आहे, जसंच्या तसं आहे, नरम अजिबात झालं नाही. रवा फुगल्यामुळे पीठ अजून टाईट झालेलं आहे. तर त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याला छान गोल शेप देऊन त्याची बाटी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकतात ह्या अशा पद्धतीने आपल्याला बाटी तयार करून घ्यायची.
त्यानंतर त्याला चमच्याने या अशा पद्धतीने आपल्याला लाईन्स मारून घ्यायचे आहे. असं थोडंसं कट केल्यासारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी सर्व बट्टी आता तयार करून घेते. तर मी ह्या भांड्यामध्ये बट्टी वाफवून घेणार आहे. तर हे बट्टी वाफवायचंच आहे. तर मी याला छान धुतलेलं होतं, पुन्हा त्याला एकदा पुसून घेते आहे. तर ही त्याच्यावरची जाळी आहे. तर यावरच आपल्याला बट्टी शेकून घ्यायची आहे. तर मी आता गॅस पेटवून घेते. गॅसवर हे भांडं ठेवून घेते. खूप छान आहे, खूप छान बट्ट्या यावर वाफवून होतात. यावर तुम्ही टोस्ट केले तेही चालतात, नानखटाई बनवली तेही छान होतात. तर अशा पद्धतीने बऱ्याच रेसिपी तुम्ही यावर करू शकतात. तर मी यावर बट्टी ठेवून घेतलेली आहे. तर पुन्हा थोड्या वेळाने काढून घेते. पुन्हा त्यांना मी आता पलटवून घेणार आहे. असं अधूनमधून झाकण काढून त्यांना आपल्या बट्टीच्या सर्व बाजू या शेकून घ्यायच्या आहेत. आणि थोडं मध्यम गॅसवरच शेका, मध्यम कमी या अशा पद्धतीने करत जायचं आणि बट्टी पूर्णपणे व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला शेकून घ्यायची आहे. तर बघू शकता छान शेकल्या जात आहेत. आता तर आमच्याकडे थोड्या लालसर आवडतात, छान आत बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट अशा. तर मस्त अशा सर्व बट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त अशा बट्ट्या तयार झालेल्या आहेत. छान कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी बट्टी तयार झालेली आहे. तर बघू शकता. तर या बट्ट्या तुपात भिजवून ठेवल्या की तेवढ्याच छान चविष्ट लागतात. तर मी तुम्हाला दाखवते, इथं ऑलरेडी तळा गेलेला आहे. तर मी आतमधून दाखवते की बट्टी कशी तयार झालेली आहे. तर बट्टी आतून सुद्धा छान शिजलेली आहे, कडक अजिबात झालेली नाही आहे. तर बघा मी इथंच झाकून ठेवल्या आहेत की जेणेकरून छान गरम राहतील. त्यानंतर त्यांना तुपात भिजवायच्या आहेत. जेवढ्या तुपात भिजतील ना तेवढ्याच ह्या बट्ट्या खूप छान लागतात. तर मी बाकीच्या पातेल्यातही भिजवलेल्या आहे आणि तुम्हाला वाटीतही दाखवते भिजवून की अशा पद्धतीने तुपात बुडवून जरी तुम्ही खाल्ल्या तरी पण छान लागतात. पण भिजवून ठेवल्या तर याच्यापेक्षा दुप्पटीने छान लागतील. तर बघू शकतात किती छान ही बट्टी तुपात भिजवलेली आहे. तर ही होती आपली आजची गरमागरम आणि खमंग राजस्थानी दालबट्टी. बघतायत ना बट्टी किती खुसखुशीत झालेली आहे आणि त्यासोबतची पंचमेल डाळ म्हणजे पंचरत्न डाळ अप्रतिम दिसते. तर बट्टीवर साजूक तुपाची धार आणि सोबत थोडासा गूळ किंवा चटणी असेल तर जेवणाची रंगत अजूनच वाढते.